जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 14 मार्चचं प्रवचन. प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा. प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, त्यांच्यावर प्रेम कसे करावे हे कोणी शिकवावे लागत नाही. एकदा आपले मानले की प्रेम आपोआपच निर्माण होते. प्रेम सुद्धा खरे बघितले तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसा वागतो अशी तक्रार आपण करतो. त्याच्यावर जर आपले खरे प्रेम असते तर आपण तशी तक्रार केली नसते. परंतु त्याच्या मागे हा माझे ऐकत नाही हा अहंकार आणि स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले. त्यांना मी विचारले, झाले का हो तुमच्या मुलाचे लग्न? ते म्हणाले, नाही, उद्या आहे. मुलगा चांगला वागतो का तुमचा? तो म्हणाला, नाही, आत्ताच मी काही सांगत नाही, 6 महिन्यानंतर सांगतो. स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत आहे. मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावे, मग मुलगा माझा ऐकत नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही. खरोखर प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. कॉलेजचे शिक्षण पुरे करण्यासाठी काही महिने तिथे शिकावे लागते असं म्हणतात. या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते. ते किती उपयोगी पडेल, त्याच्यापासून किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायची नसते. त्याचप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे योग्य रीतीने करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ काळ यावा लागतो असे म्हणा, म्हणजे तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करा. आणि भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चाललेला आहे असे म्हणा, म्हणजे आपोआपच भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातले जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल. आणि आपलेपणा भगवंताकडे वळविल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल. याकरिता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंता वाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि हे नामस्मरणाशिवाय शक्यच नाही. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेलीही विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले नाम मात्र कधीही विसरू नये. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय श्रीराम.